नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गर्भवती महिलेवर उपचार करण्यासाठी 10 लाखांची अनामत रक्कम मागितल्यानंतर सदर महिलेला शेवटच्या क्षणी दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी जावं लागलं होतं. जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू ओढवला होता. मात्र आता डिपॉझिट न भरल्यामुळे तनिषा भिसे नामक गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं आता इमर्जन्सी अथवा प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट न घेण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे गत 2 दिवसांपासून या रुग्णालयावर होणाऱ्या चौफेरी टीकेची धार आता काहीशी बोथट होण्याची शक्यता आहे. लंडनवरून मुंबईला येणाऱ्या व्हर्जिन अटलांटिक विमानाला एका प्रवाशांच्या वैद्यकीय आणीबाणीमुळे अचानक तुर्कीतील दियारबाकीर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं होतं. दियारबाकीर विमानतळ हे लष्करी विमानतळ आकाराने छोटं असल्यानं विमानाने हार्ड लँडिंग करावं लागलं होतं. त्यामुळे गिअरची समस्या निर्माण झाली होती. यामुळे दियारबाकीर विमानतळावर भारतीय प्रवासी तब्बल 30 तास अडकून होते. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सूत्र हलवीत भारतीय प्रवाशांना पुन्हा भारतात आणलंय. विमानाचे लँडिंग मुंबईला झालंय आणि प्रवाशांची सुखरूप सुटका झालीय. कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकार राज्यात AI विद्यापीठ सुरू करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. येत्या जूनमध्ये AI विद्यापीठ सुरू होईल अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्र महामंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि MES चे गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे आयोजित BC2AD या परिषदेच्या उद्घाटन वेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. पुणे शहरातील सर्वात महत्त्वाचा धागा असणाऱ्या कोथरूडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता पुणे महानगरपालिकेने महत्त्वाचा पाऊल टाकलंय. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि मेट्रोचा प्रवास सुकर करण्यासाठी पौंड रस्त्यावर आणखी एक दुमजली उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. कोथरूडमधील कचरा डेपो ते चांदणी चौक या दरम्यान दुमजली पूल असणार आहे. पुलाचा पहिला मजला वाहतुकीसाठी आहे तर त्यावर मेट्रो मार्ग असणार आहे. तर या पुलासाठी येणारा खर्च महापालिका करणार असल्याचंही सांगण्यात आलंय. मागील 2 दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर विविध संघटनांमार्फत आंदोलन करत निषेध नोंदविला जातोय. तर आज शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करीत यावेळी चिल्लर फेकून निषेध नोंदवण्यात आलाय. तसेच काल पतित पावन संघटनेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या फलकाला काळं फासून निषेध नोंदविला होता. त्यामुळे आज रुग्णालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी नावाचा फलक काढून टाकलाय. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः पूर्ण अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील पद अनुकंपा नियुक्तीसह 100% नामनिर्देशाने भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. शिक्षक भरतीच्या धर्तीवर शिक्षकेतर पदांनाही एकूण रिक्त पदाची 80% पद भरतीची अट लागू करण्यात आली असून या निर्णयामुळे शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय. पुणे महापालिकेने हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय. रस्त्यावरील हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी आता फॉग कॅनॉन मशीनद्वारे पाण्याची फवारणी केली जाणार आहे. या पाणी फवारणीमुळे हवेतील धुलीकणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असून यासाठी महापालिकेने 5 फॉग कॅनॉन मशीन खरेदी केले असून या मशीनचा वापर प्रमुख रस्त्यावर केला जाणार आहे. राज्यात गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे इशारे देण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान राज्यभरात अवकाळी पावसाचे ढग विरळ झाले असले तरी मध्य महाराष्ट्र आणि दक्षिणेकडे काही भागांना अजूनही पावसाचे इशारे कायमच आहेत. मात्र आता त्यानुसार पुढील 48 ते 72 तासात उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे पोहोचू शकतो. वायव्य भागातील अतिरेकी तापमानावर लक्ष ठेवा आणि काळजी घ्या असं आवाहनही त्यांनी केलंय. नंदुरबार, जळगाव, पुणे आणि धुळे, नाशिकसह आजूबाजूच्या भागातील लोकांनाही सावधपणे वागावं असंही त्यांनी म्हटलंय. पिंपरी चिंचवडमध्ये आता एका महिलेचं अपहरण झालंय. या घटनेचा CCTV व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मध्यरात्री 1च्या सुमारास काळभोर नगर पुणे मुंबई जुना महामार्ग परिसरातून हे अपहरण करण्यात आलंय. स्कॉर्पिओ मधून आलेल्या तिघांनी महिलेचं अपहरण केल्याचं CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय. या संदर्भात पिंपरी पोलिसात नोंद करण्यात आली असून महिलेचा पाठलाग करून अपहरण करण्यात आल्याचं CCTV मध्ये स्पष्ट दिसतंय. मैत्रिणीला कोल्ड कॉफी मधून गुंगीचं औषध देत 5 लाखांचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील विवाह सोसायटीत घडली आहे.
या प्रकरणी 25 वर्षीय तरुणीला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। दोघीही तरुणी विवाहित असून विवाहापूर्वी त्या रूममेट असल्याची माहिती समोर आली आहे। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये तेच थांबूयात, पाहत राहा न्यूज अनकट।